नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 10वी प्रथम भाषा कुमार भारती यामध्ये एक कवितेवरचा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येतो, तो म्हणजे रसग्रहणाचा. रसग्रहणावरील आधारित जो प्रश्न असतो त्याचं जे स्वरूप असतं त्यामध्ये 3 मुद्द्यांचा विचार करून आपल्याला ह्याचं उत्तर लिहावं लागतं. ते म्हणजे आशय सौंदर्य, ज्यात कवी, कवितेचं नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना वगैरे येतं. त्यानंतर काव्य सौंदर्य, त्यामध्ये त्या ज्या दिलेल्या पंक्ती आहेत त्यांचा अर्थालंकार, रस, त्याच्या ज्या विविध कल्पना आहेत किंवा विविध भावना आहेत याबद्दल लिहिता येतं. आणि भाषिक वैशिष्ट्य, यामध्ये ती जी कवीची शैली आहे, त्या कवयित्रीची शैली आहे, ती नक्की भाषा शैली कशी आहे, त्याचं लय कशी आहे, त्याचं नादमाधुर्य काय आहे, या पद्धतीचं आपल्याला भाषिक वैशिष्ट्यांमध्ये हे लिहिता येतं. तर आता आज आपण बघणार आहोत रसग्रहण, आणि यासाठीची कविता आहे आश्वासक चित्र. त्यामध्ये त्यांनी जी ओळ दिलेली आहे ती अशी आहे: भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. हे लिहित असताना आपण डायरेक्टली आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य असे मुद्दे देऊनच याचं उत्तर लिहायचं आहे. सुरुवातीला येईल आशय सौंदर्य. कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यातील चित्र सुंदर रीतीनं रेखाटले आहे. चेंडू खेळणारा लहान मुलगा आणि भातुकलीचा खेळ खेळणारी लहान मुलगी यांच्या प्रतीकातून आणि त्यांच्या संवादातून स्त्री पुरुष समानता कशी साकारली जाईल हे खूप सुंदर रीतीने दाखवले आहे. म्हणजे साधारण जो काही आशय आहे कवितेचा किंवा जी मध्यवर्ती कल्पना आहे ती आपण इथे आशय सौंदर्याच्या अंतर्गत सांगितली आहे. यानंतरचं जे आपल्याला करायचं आहे ते आहे काव्य सौंदर्य. मग काव्य सौंदर्यामध्ये आपण काय लिहिणार? ही खूपच सुंदर कल्पना आहे. भातुकलीचा खेळ आणि मोठेपणीच्या संसाराच्या जबाबदाऱ्या यातील मोठा विचार कवयित्रीनं चितारला आहे. भातुकलीचा खेळ हा स्वप्नाळू असतो. संसार, स्वयंपाक हे सुद्धा खोटं खोटं लुटुपुटीचं असतं. पण मोठेपणीच्या संसाराच्या जबाबदाऱ्या या खऱ्याखुऱ्या वास्तववादी आहेत. भातुकलीतून वास्तवात येणं हे सोपं नाही. त्यात स्त्री पुरुष आणि त्यांचे काम वेगळे नाही. दोघांनाही दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत. त्यात समजूतदारपणाची, प्रेमाची साथ असेल तर दोघे मिळून काम करतील. दोघांमध्ये कोणतीही हीनपणाची, तुच्छतेची भावना असणार नाही, असे आशावादी चित्र कवयित्री रेखाटते. पुरुषालाही आपला अहंकार सोडून स्त्रीला मदत करावी लागेल आणि तो ती आपलेपणानं करेल, असे समानतेचे मूल्य रुजवणारी ही कविता चिंतनशील आहे. हे झालं आपलं काव्य सौंदर्य. आणि यानंतरचं जे भाषिक वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तो जो विचार तिने मांडलेला आहे तो कशा पद्धतीनं मांडलेला आहे हे आपण इथं सांगू शकतो. मग ते या पद्धतीनं येईल. या कवितेतून कवयित्री नीरजाने साध्या विधानातून खूप मोठा चिंतनशील आणि आशावादी विचार मांडला आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा आजच्या पिढीचा विषय आहे आणि तो फार सहजपणे प्रतीकातून कवयित्रीने उत्तम प्रकारे मांडला आहे. स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज आहे आणि दोघांमधील स्नेह, सामंजस्य, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती यामुळे ही समानता नक्की सत्यात उतरेल ही आशा आहे. सत्य आणि स्वप्न यांचा सुंदर मेळ कवयित्रीनं येथे घातला आहे. स्त्री पुरुष परस्परांची कामे करतील, समजूतदारपणे वागतील आणि एकमेकांना सहकार्य करतील, हा आशावाद येथे व्यक्त झालेला आहे. म्हणजे त्या ज्या ओळी आपल्याला दिलेल्या आहे त्या ओळींमधनं, म्हणजे ही स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता हे तर आहेच, हे आपण प्रत्येक वेळी सांगत बसणार नाहीच, हे आपण नमूद केलेलंच आहे. पण त्या ज्या ओळी आपल्याला तिथं दिलेल्या आहे त्या ओळींमधून हे जे आहे की
दोघांनी एकमेकांचं काम करायचं आणि हातात हात घालून पुढची निकोप पिढी निर्माण करायची. हे जे आहे, हे आपल्याला यामध्ये अधोरेखित करायचं आहे. हे मुद्दाम आवर्जून सांगायचं आहे. अशा पद्धतीनं सर्वसमावेशक सगळे मुद्दे विचारात घेऊन आपल्याला या कवितेचं रसग्रहण करता येईल.